रत्नागिरी जिल्ह्यात मागणी एवढा डिझेलचा पुरवठा होत नाही आहे आणि त्यामुळे ह्याचा परिणाम रत्नागिरी जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर झालेला पाहायला मिळतो आहे। कालपासून जिल्ह्यात डिझेलची टंचाई या ठिकाणी पाहायला मिळते आहे आणि पेट्रोल पंपावरती डिझेल नाही अशा स्वरूपाचे बोर्ड या ठिकाणी झळकलेले पाहायला मिळतात। आपण सध्या रत्नागिरी शहरातील अद्वैत पेट्रोल पंप या ठिकाणी आहोत। माळनाक्यातला हा सदा गजबजलेला नेहमीचा पेट्रोल पंप, मात्र या ठिकाणी सुद्धा सध्या इंधनाची टंचाई या ठिकाणी जाणवताना पाहायला मिळते आहे। मुंबई गोवा महामार्गावर अनेक पेट्रोल पंपामध्ये सध्या डिझेल वितरणावरती सुद्धा मर्यादा आलेल्या पाहायला मिळतात, कारण मागणी एवढा डिझेलचा पुरवठा या ठिकाणी होत नाही आहे आणि तेल कंपन्यांकडून डेपोमधून मागणी एवढे डिझेल टँकर येत नसल्यानं सध्या पेट्रोल पंप चालकांसमोर या ठिकाणी अडचणी आलेल्या पाहायला मिळत आहेत। रत्नागिरीतल्या अद्वैत पेट्रोल पंपावरती सुद्धा डिझेल संपल्याचे बोर्ड जे आहेत ते सकाळपासून झळकलेले पाहायला मिळत आहेत। डिझेल संपल्यामुळं वाहन चालकांना या ठिकाणी नाहक मनस्ताप देखील या ठिकाणी सहन करावा लागताना पाहायला मिळतो। बघू शकता की पेट्रोल पंपावरती नेहमी हा गजबजलेला असतो, मात्र सध्या डिझेल नसल्यामुळं पूर्णतः हा पेट्रोल पंप या ठिकाणी बंद आहे। फक्त डिझेलचं वितरण बंद आहे आणि फक्त स्पीड पेट्रोल मिळेल असेच बोर्ड या ठिकाणी झळकलेले पाहायला मिळत आहेत। मुंबई गोवा महामार्गावर सुद्धा अशीच परिस्थिती आहे। सध्या डिझेल टंचाईमुळं पेट्रोल पंप चालकांना डिझेल वितरणावरती या ठिकाणी मर्यादा आणलेल्या पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।